ह्या ठिकाणी 51 कोटीचा जो प्रस्ताव आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि एडिशनल काय होईल त्याला वाढवून आपण लवकरात लवकर त्याला मान्यता देऊ। भोजापूर पाटपाणी पुनर्निर्माण संघर्ष समितीच्या वतीने आज सोनुशी येथे भोजापूर प्रकल्पाची बैठक सन्माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब तसेच जलसंपदा नाशिकचे मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि लाभधारक क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न या ठिकाणी झालेली आहे। बैठक झाल्यानंतर साहजिकच लाभधारक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की या बैठकीतून आपल्या हातात काय मिळालं। तर आपण पॉईंटनुसार जर याचा उल्लेख करायचं म्हटलं तर आजच्या बैठकीचं आपण जो लढा उभारला, आपण जो शासन दरबारी पाठपुरावा केला, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, त्याचं सर्वात मोठं मिळालेलं यश म्हणजे तब्बल 51.63 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव आजच या ठिकाणी अधिकारी वर्गाने तयार केलेला आहे। आणि आज अधिकारी वर्ग येताना तो प्रस्ताव आपल्याकडे घेऊन पण आले होते। त्या 51.63 कोटीमध्ये भोजापूर धरणापासून ते सोनेवाडीपर्यंत साधारणतः 16 किलोमीटरचा जो मुख्य कालवा असणार आहे त्या कालव्यांचं पूर्णपणे नव्याने काम आपण ज्याला म्हणू शकतो स्ट्रक्चरचं नव्याने काम होऊन तिथपर्यंत पाणी येण्यासाठी भविष्यकाळात कुठलीही अडचण राहणार नाही अशा पद्धतीने एक चांगला कालवा त्या 51.63 कोटीमध्ये तयार होऊ शकतो। हा 51.63 कोटी रुपयांचा प्रस्ताव अधिकारी वर्गाने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार माननीय जलसंपदा विभागाचे सचिव मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार तो तयार केलेला आहे आणि सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून लवकरच तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मी आशा व्यक्त करतो की लवकरात लवकर तो प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजूर करेल आणि आपल्या ह्या ठिकाणी प्रत्यक्षात त्याचे कामं सुरू होतील। त्यानंतर जी दुसरा विषय आहे तो म्हणजे तिथून पुढेच्या चाऱ्यांचा विषय। तर आपण शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे तो विषय जलसंधारणकडून आपल्याला जलसंपदाकडे घ्यायचा आहे। त्यात मेन 2 विषय येतात। जर आपण ते कामं जलसंधारणमध्येच जर केली तर जलसंधारणकडे साधारणतः 2-2.25 कोटी रुपयांचा निधी त्या प्रकल्पावरती आला आहे आणि तेही काम लवकरात लवकर होतील। पण आपण ती मागणी लावून धरली की आम्हाला जलसंधारण नको जलसंपदाच पाहिजे तर तो प्रकल्प पहिल्यांदा जलसंपदाकडे वर्ग होईल, त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीत जाऊन प्रत्यक्षात कामं सुरू होतील। या प्रक्रियेला थोडासा विलंब नक्की होईल पण 100% दोन्हीही बाजूंनी प्रशासन असो लोकप्रतिनिधी असो पॉझिटिव्ह आहेत आणि दोन्हीही ठिकाणून आपले कामं होण्याची 100% चान्सेस आहेत। आणि म्हणून आज जी बैठक झाली ती अशी अतिशय सकारात्मक बैठक झालेली आहे। या बैठकीतून नक्कीच भोजापूर लाभ क्षेत्रातील 12ही गावांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे। आपल्या समितीचे मार्गदर्शक सन्माननीय किसनराव चत्तरांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला अधिकाऱ्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे आणि किसनराव चत्तर यांनी देखील जोपर्यंत ती मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांकडनं ते पूर्ण वधवूनच घेतलं आहे। त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणात ही बैठक झालेली आहे। आम्ही लाभधारक शेतकऱ्यांना विनंती करतो की आपला हा लढा आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे। समिती अधिकाऱ्यांचा असो लोकप्रतिनिधींचा असो येणाऱ्या काळात फळं घेतच राहील आणि त्याची काय परिस्थिती आहे कुठपर्यंत प्रोजेक्ट पोहोचला या सर्व गोष्टी आम्ही आपल्यास वेळोवेळी सांगत राहू। नमस्कार। आज भोजापूरची बैठक झाली। भोजापूर धरण किंवा चारी संदर्भात ही जी बैठक झाली ही खरंच खूप मोठ्या प्रमाणात किंवा मोठी बैठक झाली असं म्हणावे लागेल। मोठी फक्त संख्येच्या मानाने नाही म्हणणार तर या बैठकीला राजकीय लोकप्रतिनिधी होते आणि आपले जलसंपदाचे अधिकारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथं उपस्थित होते। मेन अधिकारी तिथं उपस्थित होते आणि आपला जो लाभार्थी शेतकरी हा सुद्धा मोठ्या संख्येने तिथं उपस्थित होता। त्यांच्याशी लाईव्ह आपले जे प्रश्न आहे ते आपल्याला मांडता आले। आपल्या काय मागण्या आहे ह्या त्यांच्याकडे प्रत्यक्ष आपल्याला सांगता आल्या आणि त्यावर काय उत्तरं हे आपल्याला तिथं जागेवर भेटले। म्हणून खऱ्या अर्थानं भोजापूरच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि आपला जो भोजापूर पुनर्निर्माण पाटपाणी कृती समिती आहे संघर्ष समिती तिला खऱ्या अर्थानं आज चांगलं यश मिळालं असं सांगावे लागेल। तसा भोजापूरचा प्रश्न
हा खूप जुना आहे. निळवंडेच्या धरणाच्या आधीपासून भोजापूरचा प्रकल्प आपल्याकडे आहे. 4 वर्ष तो अगोदरचा प्रकल्प आहे, पण तो एक छोटा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर मोठा प्रकल्प म्हणून हा दुर्लक्षित राहिला का काय असंच झालं. ज्यावेळेस आपल्याला काही दिवसांपूर्वी निळवंडेची चाचणी झाली प्रत्यक्ष, आणि मग ह्या भागातल्या लोकांना नक्कीच आठवण आली का अरे आपण निळवंड्यापासून वंचित राहिलो आणि भोजापूरचा आपण कधी विचारच केला नाही. त्यामुळं या भागातील जवळजवळ 12-13 गावातले शेतकरी जागृत झाले आणि निळवंड्याचं पाणी आलं तसंच भोजापूरचं पाणी आपण आणू शकतो. या अनुषंगाने गेल्या महिनाभरापासून गावागावात जागृती असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, छोटे मोठे चर्चासत्र असतील, निवेदनं देणे असेल, या सगळ्या गोष्टी केल्या. 8 दिवसापूर्वी या समितीचं एक शिष्टमंडळ माननीय खासदार लोखंडे साहेबांकडे गेलं आणि खासदार साहेबांना निवेदन दिलं. त्याच वेळेस खासदार साहेबांनी सांगितलं की उद्याच माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि हा मुद्दा मी मुख्यमंत्र्यांकडे मांडतो. आणि योगायोग बघा, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांची आणि खासदार साहेबांची बैठक झाली. त्या बैठकीत खासदार साहेबांनी ह्या प्रकल्पाची माहिती शिंदे साहेबांना दिली की माझ्या लाभ क्षेत्रातील असे गावं आहे तर ते निळवंड्यापासून वंचित राहतात, त्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. 20 तारखेपर्यंतच या धरणाचे सर्व कागदपत्र CMO ऑफिसला सादर करायला लावले व संबंधित शेतकऱ्यांशी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन चर्चा करा, त्यांच्या काय मागण्या आहे, त्यांच्या काय समस्या आहे त्या जाणून घ्या. त्या अनुषंगाने आज अधिकारी वर्ग आणि लोखंडे साहेब यांची आज वटमादेवीच्या तिथे एक सविस्तर अशी मोठी बैठक झाली, चर्चा झाली. त्यातून खूप अशा गोष्टी समोर आल्या. आपण अनेक जण तिथे होता. यानंतरही त्याचे काय काय बारकावे असतील किंवा त्याच्यापासून आपल्याला काय काय भेटणार आहे हे आपल्याला कळणारच आहे. पण एक शेतकरी म्हणून माझी आपणा सर्वांना एक विनंती राहील, जसं आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करायची असेल किंवा एखादं पीक असेल ते चांगलं यावं म्हणून आपण त्या शेतातील संपूर्ण प्रकारचं तण हे काढत असतो. मग त्याच्यात काँग्रेस असेल, त्याच्यात बाकीचा कुंद्रा असेल, लोहळा असेल, आपण शेतकरी आपण हे जाणू शकता मला काय म्हणायचं आहे. त्याच प्रकारे आपल्यामध्येही अनेक पक्षाचे, अनेक विचारांचे, अनेक विचारधारेचे लोक आपण एकत्र आहोत. पण आपल्याला हे भोजापूरचं पाणी, आपला हा लढा जर यशस्वी करायचा असेल, हा चांगला शेवटपर्यंत न्यायचा असेल आणि आपल्याला जर लवकर या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल, आपल्याला लवकर पाणी, आपल्या हक्काचं पाणी मिळवायचं असेल, तर आपण हे बाकीचे सगळे विचार बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून आणि मला पाणी आणायचं आहे ह्या हेतूनेच आपण एकत्र आलं पाहिजे. आज बरंच एवढ्या सकारात्मक गोष्टी झालेल्या असताना सुद्धा काहींची आंदोलनाची चर्चा चालू होती, काहींची वेगळी चर्चा चालू होती. मला कोणाला दोष द्यायचा नाही. आपण या लढ्यात नवीन आहोत, प्रत्येकाचा उत्साह आहे, प्रत्येकाला हे करू का ते करू नक्कीच वाटणार आहे, कारण इतक्या दिवस आपली फसवणूक झालेली आहे. नक्कीच मित्रांनो, पण आम्ही याआधी निळवंड्याचा लढा दिलेला आहे. 14 वर्ष त्यामध्ये संघर्ष केलेला आहे. आंदोलन हे एक आपलं शस्त्र असतं, ते कायम काढून त्याचा उपयोग नसतो. आपल्याला ते योग्य वेळीच काढावं लागतं. जर सर्व अधिकारी सकारात्मक असतील, लोकप्रतिनिधी सकारात्मक असतील आणि सरकार जर एखाद्या गोष्टीशी सकारात्मक असून त्याला निधी द्यायला जर पुढे येत असेल तर आपण नक्कीच थोडासा संयम पाळून एकत्र राहून जे अधिकारी आपल्याला सपोर्ट करताय, जे लोकप्रतिनिधी ते कुठल्याही पक्षाचे असो जे आपल्याला सपोर्ट करताय त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवून आपण हा लढा चालू ठेवला पाहिजे अशी मला विनंती करायची आहे. कारण आज आपण बघितलं की 51.63 कोटीचा प्रस्ताव या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे. जे आपल्या नळ्या होत्या, अनेक ठिकाणी ओढे क्रॉस करण्यासाठी पाणी अगोदर खाली उतरवलं जायचं आणि ओढे क्रॉस करून परत ते वर आणलं जायचं. त्यामुळं आपल्याकडं जो डिस्चार्ज भेटायला पाहिजे होता तो भेटत नव्हता, जो प्रेशर भेटायला पाहिजे होता तो भेटत नव्हता. पण ते जुने सगळे स्ट्रक्चर आता बदलले जाणार आहे, नव्यानं आपली चारी तयार होणार आहे.
आपल्या 5 नंबर हेडपर्यंत जलसंपदा मार्फत पूर्ण दाबाने पाणी आणण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे आणि तिथून पुढे ते पाणी आणण्याची जबाबदारी सुद्धा आपण त्यांच्यावर देणार आहे आणि म्हणून हे करण्यासाठी आपण त्यांना थोडासा वेळ देणं गरजेचं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। पण नक्कीच आज आपली उपस्थितीसुद्धा चांगली होती आणि अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता तसंच लोकप्रतिनिधी लोखंडे साहेब यांनी त्याविषयी दाखवलेली तत्परता ही खूपच वाखाणण्याजोगी होती।